हॅलो, नमस्कार. मी गणेश पवार. आता आपण यामध्ये मिशन डेमोक्रेसी हर घर संविधान हर घर शाळा अभियान ही मोहीम राबवणार आहे. पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये 4थी ते 12वी हा वर्ग गट आपण पूर्ण घेण्यात येणार आहे. यामध्ये टोटल 3 घटक असणार आहेत. ओके. या चॅनलवरती तुम्हाला 4थी पासून पूर्ण पदवीपर्यंत म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे कोणत्या स्कॉलरशिप असू द्या, नवोदय असू द्या, बीडीएस, एनएमएमएस, एमपीएस, एनटीएस, ऑलिम्पियाड, सैनिक स्कूल परीक्षा, एनडीए परीक्षा, एमपीएससीच्या वेगवेगळ्या कंबाईनच्या परीक्षा, अशा विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन तुम्हाला या चॅनलवरती भेटणार आहे. आता हे 2025 साल 2025 हे साल आपण 15 ऑगस्ट दिनी 15 ऑगस्टला हर घर तिरंगा अभियान राबवलं होतं. हर घर तिरंगा अभियान राबवलं होतं. त्या पद्धतीनं 26 नोव्हेंबर 2025 त्या रोजी हर घर संविधान अभियान राबवायचं आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना म्हणजे संविधान स्वीकारण्यात आलं होतं. आणि 26 जानेवारी 1950 रोजी त्या संविधानाची अंमलबजावणी झाली. हे सगळ्यांना बऱ्यापैकी माहित असतं. येस. तर हा 26 नोव्हेंबरचा रेफरन्स घेऊन हर घर संविधान अभियान पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. ओके. आणि हे अभियान सांगली जिल्हा मधून हे राज्य स्तरावर म्हणजेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र, मुंबई तसेच केंद्र स्तरावर म्हणजे नवी दिल्ली येथे राबवण्यात येणार आहे. ओके. समजतं. हा संपूर्ण अभ्यासक्रम जो असणार आहे हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला या युट्यूब चॅनलद्वारे मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला. युट्यूब चॅनलचं नाव पण तुम्हाला शो करतो येतो, मिशन डेमोक्रेसी. सगळ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. मिशन डेमोक्रेसी हर घर संविधान बाय लक्षदीप अकॅडमी, लक्षदीप फाउंडेशन अकॅडमी. या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण अपडेट मिळणार आहे. येस. यामध्ये आता परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे किंवा हा उपक्रम नक्की काय असणार आहे याबद्दल तुम्हाला आता नेक्स्ट तुम्हाला सांगतो मी. भारताची राज्यघटना म्हणजे संविधान. यामध्ये विविध पदांची आपल्याला माहिती मिळते, जसे की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, विविध राज्यातील लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधी म्हणजे कोण? आमदार, खासदार यांची निवड
व कार्य यांची सखोल माहिती आपल्याला मिळते. भारतीय न्यायव्यवस्था म्हणजे कोण कोण? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय म्हणजे जिल्हा न्यायालय. आपल्या जिल्हा लेवलला जे न्यायालय असतात ते, किंवा त्यांचे न्यायाधीश, त्यांची निवड किंवा त्यांचे कार्य कसे चालतात, विविध UPSC, MPSC व अखिल भारतीय सेवांची माहिती आपल्याला या संविधानामधून मिळते. हर घर शाळा अभियान हे जिल्ह्यातील सर्व शाळांमधील वर्गगट 4थी ते 12वी अगोदरच मेन्शन केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना 50 गुणांची परीक्षा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेणार आहे. ओके, जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सदरची परीक्षा ही 50 गुणांची असणार आहे. ऑफलाईन स्वरूपामध्ये असणार आहे. याला कोणतीही नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. सदरची परीक्षा ही बहुपर्यायी असणार आहे. बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. यासाठी कोणतीही मुलाखत असणार नाही. तसेच परीक्षा ही प्रत्येक शाळेमध्येच घेतली जाणार आहे. परीक्षेचा दिनांक, जानेवारीला जी एक्झाम होणार आहे त्याचा दिनांक 8 डिसेंबर महिन्याच्या 25 तारखेला तुम्हाला जाहीर करण्यात येणार आहे. ओके, सदर परीक्षेसाठी आवश्यक प्रश्न पुस्तिका किंवा उत्तरपत्रिका प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये पुरवण्यात येणार आहे. आणि हा परीक्षेचा कालावधी हा टोटल 1 तासाचा असणार आहे. 50 प्रश्नांचे तुम्हाला आता वर्गीकरण सांगतो मी. पहिला असणार आहे घटक, त्यामध्ये भारताचे संविधान म्हणजेच राज्यघटना, याच्यावरती टोटल हे 30 प्रश्न असणार आहेत आणि हे 30 गुणांसाठी असणार आहेत. दुसरा घटक असणार आहे हा महाराष्ट्र किंवा भारतातील समाज सुधारक, रिफॉर्मर्स, इंडियन रिफॉर्मर्स और महाराष्ट्र रिफॉर्मर्स, याच्यावरती 10 क्वेश्चन असणार आहेत आणि ते 10 गुणांसाठीच असणार आहेत. येस. तिसरा घटक असणार आहे हा साधू घडामोडीच असणार आहे, करंट अफेअर वरती. ओके, याच्यासाठी 10 क्वेश्चन असणार आहेत, 10 गुणांसाठी असणार आहेत. ओके, 10 क्वेश्चन 10 मार्क्स, अशी टोटल 50 मार्काची एक्झाम असणार आहे. यामध्ये आता काय होणार आहे, काही विद्यार्थ्यांना समान गुण पण भेटणार आहे. मग त्यावेळेला आपण प्रथम प्राधान्य कोणाला देणार आहे, तर भारताचे संविधान या घटकामध्ये म्हणजेच भारताची राज्यघटना, या 30 क्वेश्चन जे असणार आहेत त्यामध्ये कोणाला जास्त मार्क पडतील त्यांना आपण प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. ओके, यामधून आता पूर्ण प्रोसेस कशी असणार आहे, ही एक्झाम झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामधून 40 टॉपर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. ओके, 40 टॉपर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे पूर्ण सांगली जिल्ह्यामधून. या निवड झालेल्या 40 विद्यार्थ्यांपैकी गुणांच्या यादीनुसार 20 टॉपरना नवी दिल्ली येथे 26 जानेवारी 2026 ला जो भव्य कार्यक्रम होणार आहे प्रजासत्ताक दिनात, त्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी होता येणार आहे. या 40 पैकी 20 विद्यार्थ्यांना, 20 टॉपर. आणि नेक्स्टचे जे 20 विद्यार्थी असणार आहेत त्यांना मुंबईमध्ये जो प्रजासत्ताक दिन होतो मुंबईमध्ये, तिथे त्यांना संधी भेटणार आहे कार्यक्रमामध्ये. प्रजासत्ताक दिन जो नवी दिल्लीमध्ये होणार आहे तिथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजारोहणचा जो कार्यक्रम होणार आहे 26 जानेवारीला, त्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी होता येणार आहे. तसेच आता नवी दिल्लीमध्ये जे नुकतीच जे नवीन झालेली संसद आहे म्हणा, लोकसभा भवन, राज्यसभा भवन, राष्ट्रपती भवन, नॅशनल म्युझियम, पंतप्रधान म्युझियम, लायब्ररी, विद्यार्थ्यांना सगळ्या ह्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. आणि नवी दिल्लीमध्ये जो जातानाचा विमानाचा खर्च असणार आहे, कारण हा प्रवास हा विमानाने करणार आहे विद्यार्थ्यांच्यासाठी, आणि येताना हा ट्रेनचा प्रवास जो असणार आहे तो आपली लक्षद्वीप संस्था करणार आहे. व तिथून ते राहण्याची, खाण्याची सगळी सोय ही लक्षद्वीप संस्था करणार आहे. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं 20 विद्यार्थ्यांना नवी दिल्लीला जसं नेतोय तसं बाकीच्या 20 विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये जो प्रजासत्ताक दिन होणार आहे त्यामध्ये सहभागी होता येणार. तसंच या विद्यार्थ्यांना, या 20 विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्र विधान परिषद, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, भाऊदाजी लाड संग्रहालय, मुंबई लायब्ररी इत्यादी अनेक महत्वपूर्ण गोष्टी त्यांना दाखवण्यात येणार. या पद्धतीचा पूर्ण उपक्रम हा असणार आहे. आणि ह्या ज्या 40 विद्यार्थ्यांना जे निवडलेल्या विद्यार्थी आहेत त्यांना मेडल पण भेटणार आहे, सर्टिफिकेट व इतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा लक्षद्वीप संस्थेकडून होणार आहे, आयोजित केलेला आहे. या सदर उपक्रमाला आणि या कार्यक्रमाला निवडलेले शिक्षक असणार आहेत, तज्ञ शिक्षक असणार आहेत, हे सहभागी होणार आहेत. या पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे लक्षद्वीप संस्था करायला लागेल.
म्हणजेच आपली लक्षाची संस्था करत आहे. तसेच तज्ञ मार्गदर्शकाकडून आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, हे शिक्षण विभाग तसेच शिक्षणाधिकारी माननीय मोहन गायकवाड सर, सांगली जिल्हा परिषद, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विशाल तेजराव नरवाडे सर, जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असणार आहे, म्हणजे आमदार खासदार यांचं सुद्धा आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. सदरचा परीक्षेचं सगळं स्वरूप तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे युट्यूब चॅनल मिशन डेमोक्रेसी हर घर संविधान या चॅनलद्वारे लाईव्ह आणि रेकॉर्डिंग सेशन असणार आहे, होणार आहे सगळे. हे 10 ते 15 लेक्चर मध्ये होतील. ते पूर्ण लेक्चर तुम्हाला अपलोड पण भेटतील आणि लाईव्ह मध्ये पण भेटतील. त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकताय. आणि या संदर्भात एक पुस्तक पण लॉन्च होते. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने पुस्तक सुद्धा लॉन्च होणार आहे. त्या पुस्तकातून 50 पैकी क्वेश्चन जे असणार आहे त्यातले 40 क्वेश्चन त्या पुस्तकामधून रिफ्लेक्ट होणार आहेत. बाकीचे जे 10 क्वेश्चन राहतात ते सुद्धा तुम्हाला जो लाईव्ह रेकॉर्डिंग लेक्चर होणार आहे त्यामधून त्याचा संदर्भ तुम्हाला भेटणार आहे. असे टोटल 50 मार्काची एक्झाम होणार आहे. तर आता हा अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर हा आपला देश, भारत देश हा संविधानावर चालतो. त्यासाठी त्यांना संविधानाची मूलभूत ओळख माहित पाहिजे. तसेच यामध्ये चालू घडामोडीचा आपण समावेश करून घेतला आहे. त्यामुळे चालू घडामोडीचे ज्ञान भेटणार आहे, समाज सुधारकांची माहिती भेटणार आहे. तसेच यातून या विद्यार्थ्यांना काय होणार आहे, IAS, IPS, DYSP, तहसीलदार, शिक्षणाधिकारी अशा वेगवेगळ्या पोस्टवरती त्यांना नक्की काय असते ती पोस्ट, त्या नवी दिल्लीमध्ये जाण्याचा त्यांना एक्सपोज भेटणार आहे. संविधानाप्रती व देशाप्रती त्यांना प्रेरणा चांगली भेटणार आहे. हा मोठो आहे, त्याचा मुख्य उद्देश आहे. यातून एक फायनल उद्देश कसा आहे की एक चांगला नागरिक घडावा देशासाठी, हा फायनल उद्देश आहे. म्हणूनच आपण सगळ्यांनी हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमात सगळ्यांनी भाग घेतलाय. आणि कुणाला काही शंका जरी असेल त्यांनी युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये पण सांगू शकताय. आपल्या सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणखीन तुम्हाला हा नंबर आहे, ह्या नंबरवरती तुम्ही 9356986053 हा माझ्या नंबरवरती तुम्ही कधीही व्हॉट्सअप करू शकताय. तुम्हाला पूर्ण माहिती तुम्हाला या उपक्रमाबद्दल तुम्हाला भेटेल. धन्यवाद. लक्षद्वीप फाउंडेशन अकॅडमी मिशन डेमोक्रेसी. येस, सगळ्यांना हा उपक्रम समजलाय का? हा सगळ्यांना उपक्रम समजलाय? ज्यांना समजलाय त्यांनी येस म्हणा. ज्यांना नाही समजलं त्यांनी क्वेश्चन आन्सर करू शकता. येस. ह्या उपक्रमाबद्दल ते पुस्तक जे भेटणार आहे हे या स्वरूपात असणार आहे. सगळ्यांना Yes. सगळ्यांना दिसतंय हे पुस्तक असणार आहे. हे पुस्तक लॉन्च होते. माननीय DYSP सर प्रणील गिल्ला सर, यस, मिरज शहर यांना मी भेटलो होतो. त्यांच्या हस्ते ह्या पुस्तकांचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. हे पुस्तक लॉन्च होतंय. हे पुस्तक सगळ्यांनी घेऊ शकता तुम्ही. यामधून 40 क्वेश्चन हे रिफ्लेक्ट होणार आहे. ओके, सगळ्यांना. आणि ह्यामध्ये आपण कोणकोणते घटक घेणार आहे याबद्दल एक 5 मिनिटात आपण रिव्हिजन घेणार आहे. ऍक्च्युली आता हा प्रोग्राम पूर्ण सगळ्यांना समजलाय का हा मला पण सांगा जरा प्रत्येकाने. ज्यांना काही क्युरी असेल, कोणाला काही शंका असेल त्यांनी विचारू शकता. ज्यांना क्वेश्चन्स आहेत त्यांनी अनम्यूट करा आणि क्वेश्चन विचारा. परीक्षेचं स्वरूप सगळ्यांना समजलंय का? मी 1-2 मिनिटात तुम्हाला लिहून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणखी. भारताचे संविधान हा एक घटक असणार आहे. भारताचे संविधान म्हणजेच राज्यघटना. यावरती 30 प्रश्न असणार आहेत, 30 गुणांसाठी. त्यामध्ये दुसरा घटक असणार आहे हा चालू घडामोडीचा, करंट अफेअर्स. त्याचे 10 क्वेश्चन असणार आहे. 10 प्रश्न असणार आहे ते 10 गुणांसाठी. आणि यामध्ये तिसरा जो घटक असणार आहे हा असणार आहे समाज सुधारक, म्हणजेच इंडियन रिफॉर्मर्स. येस, यामध्ये कोणते असणार? दोन असणार, महाराष्ट्राचे पण असणार आहेत आणि
भारताची. Hello, excuse me, sir. येस येस. Sir, your handwriting is not visible. Could you please write a little bigger? ओके. Thank you, sir. येस येस. असे हे टोटल 50 क्वेश्चन असणार आहे. 50 प्रश्न, 50 गुणांसाठी. त्यामध्ये पुन्हा तसं Hello? असणार नाही. आता मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं. ओके. आणि यामध्ये ज्या प्रकारचं सिलेक्शन 50 ऑटोप असणार आहे, यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. ओके. तुमच्या शाळेमध्येच प्रोव्हाइड केली जाणार आहे. आणि ही उत्तरपत्रिका जी असणार आहे ती OMR शीट असणार आहे. OMR शीट असणार आहे actually. ओके. या पद्धतीने एक्झाम पूर्ण कंडक्ट होणार आहे. यामध्ये कोणते कोणते घटक येणार आहे लेक्चर मधून हे तुम्हाला मी आता हे क्लिअर झाल्यानंतर मी सांगतो तुम्हाला. हे सगळ्यांना क्लिअर आहेत ना? हे सगळं क्लिअर असेल तर मी घटक सांगतो तुम्हाला कोणते कोणते येणार आहे. यामध्ये आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे घटक आहेत ते सांगतो तुम्हाला. यामध्ये तुम्हाला जे लेक्चर होणार आहे त्यामध्ये काय काय तुम्ही शिकणार आहे. तर पहिला संविधान म्हणजे काय हेच माहित पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा घटक संविधान. व्हॉट इज अ कॉन्स्टिट्यूशन. यस, संविधान म्हणजे काय. त्यानंतर याची संविधानाची निर्मिती कशी झाली. संविधान निर्मिती. हे संविधान बनलं कसं. ओके. त्यासाठी सगळ्यात मोठं योगदान हे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार असं म्हणतात. भारतीय घटनेचे शिल्पकार. यामध्ये आपण काय काय बघणार आहे. या संविधान या घटकामध्ये जे लेक्चर जे होणार आहे यातून आपण काय काय बघणार आहे. ह्या घटक त्या पद्धतीनंच आपण काय बघणार आहे. आपले जे नागरिक म्हणून आपण जर आहे ते आपले मूलभूत अधिकार आपल्याला कोणकोणते आहेत. संविधानाला आपल्याला कोणकोणते अधिकार दिले. ओके. म्हणजे फंडामेंटल राईट्स. आपली देशाप्रती कोणती कर्तव्य आहे. मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज. आणि आपल्याला सगळ्यांना इन्व्हिटेशन आलं होतं. मी त्यांना इन्फॉर्म पण केलं होतं की आपण सगळे येणार आहोत. तसेच आपल्याला या घटकामध्ये हे काय शिकायला भेटणार आहे तर राष्ट्रपती. आताचे राष्ट्रपती कोण आहे करंट भारतामध्ये तर द्रौपदी मुर्मू. येस. तर ते राष्ट्रपतीचे जे घटना आहे त्या घटनेमध्ये कलम किती आहे तर 52 कलम आहे. राष्ट्रपतीचे कार्य काय आहे. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो. या पद्धतीने राष्ट्रपती बद्दल पूर्ण माहिती. त्यांची निवड कशी होते. त्यांची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते. त्यामध्ये कोण भाग घेते. आमदार घेतात, खासदार घेतात. त्यांची निवड कशी होती. त्यांचे कार्य काय आहेत. या पद्धतीने पूर्ण राष्ट्रपती बद्दल आपल्याला सगळं जाणून घेता येणार आहे. तसेच उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, आदीबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित होणार. म्हणजे पंतप्रधानांची कार्य कोणती, त्यांची निवड कशी होते, त्यांचं पद हे घटनात्मक पद आहे का, घटनेमध्ये मान्यता आहे का, राज्यपाल म्हणजे काय, राज्यपाल कोण आहे, तसेच मुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, मग त्यांची निवड कशी होते. त्यासाठी यांची निवड कोणाकोणामध्ये होते तर लोकसभामध्ये होते. मग लोकसभा म्हणजे काय, राज्यसभा म्हणजे काय, तसेच आपण काय म्हणतोय राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद. मग विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा, राज्यसभामध्ये आमदार खासदार कसे निवडून जातात. आता विधानसभा आणि विधान परिषद मध्ये आमदार असतात. हे लोकप्रतिनिधी लोकांकडून निवडून आलेले असतात.
आणि लोकसभा आणि राज्यसभामध्ये कोण असते, खासदार असतात. मग यांची निवड कशी होते, कोण करून देतं, हे पूर्ण माहिती तुम्हाला या लेक्चर मधून तुम्हाला भेटणार आहे. एक लेक्चर चालू होणार आहे. येस, यामध्ये अजून 6वा घटक हा न्याय व्यवस्था, भारतीय न्याय व्यवस्था. मग भारतीय न्याय व्यवस्थामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट, येस, सर्वोच्च न्यायालय. 2 नंबर हायकोर्ट, उच्च न्यायालय. आणि 3 नंबरला जे कनिष्ठ न्यायालय, जे आपल्या जिल्हा लेवलला जे असतात त्यांना कनिष्ठ न्यायालय म्हणायचं. मग आताचे सुप्रीम कोर्टाचे मेन जज कोण आहेत, बरोबर, म्हणजे मुख्य न्यायाधीश. आता भूषण गवई सर होते, आता नेक्स्ट आणखी बदलणार आहे. येस, हायकोर्ट. हायकोर्टमध्ये कुठे असतं, हायकोर्ट हे मुंबईला असतं. त्याबद्दल पूर्ण माहिती, न्यायाधीशांची नेमणूक कशी होते, त्यांची निवड कशी केली जाते, त्यांना पात्रता काय आहे, याबद्दलच्या सगळ्या गोष्टी, त्यांचे कार्य कसं आहे, याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या भारतीय न्याय व्यवस्था या घटकामध्ये तुम्हाला सांगितले जाणार आहे. हे समजतं सगळ्यांना? Yes. ओके. Yes. 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 येस. तर आपला हा चालू घडामोडी. येस, तुम्हाला जसं मेन्शन केलं तुम्हाला हा जो असणार आहे चालू घडामोडी. Yes. मग चालू घडामोडी या घटकामध्ये Yes. भारताच्या घटकावरती असणार आहे, 2 महाराष्ट्राच्या घटकावरती असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स म्हणजे खेळ, खेळासंबंधी वेगवेगळे पुरस्कार, पुरस्कारामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासंबंधी म्हणजे फिल्मसाठी कोणता पुरस्कार दिला जातो, ऑस्कर पुरस्कार. तसेच दादासाहेब फाल्के पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार. ओके, संगीत क्षेत्रातला पुरस्कार. त्यानंतर गणित जे क्षेत्र आहे त्या संबंधीचा पुरस्कार हा नोबेल पुरस्कार असतो. तसेच नोबेल प्राइज हे विविध क्षेत्रासाठी असतात. हे ज्यांचे 5 घटक आहेत हे पूर्ण तुम्हाला माहिती या पुरस्कार क्षेत्रामध्ये मिळणार. ओके, हे लेक्चर आपण घेतले जाणार आहेत आपले. 3 नंबरचा घटक आहे स्पोर्ट्स आहे, नंतर चांगला पुरस्कार, असे वेगवेगळे विशेष व्यक्ती, दिन विशेष. आता लास्ट मंथ मध्ये सगळ्यात महत्वाचा दिन विशेष कोणता होता, 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबरला काय होतं, वाचन प्रेरणा दिन. हा कोणाच्या स्मरणार्थ दिवस हा सेलिब्रेट केला जातो, डॉक्टर अब्दुल कलाम सरांच्या बद्दल. हेच दिन विशेष, विशेष व्यक्ती, त्यामध्ये इतर पुरस्कार. इतर पुरस्कार या घटकामध्ये तुम्हाला त्या फिल्म, संगीत झालं, गणित झालं, नोबेल प्राइज झालं. खेळाचे जे पुरस्कार असतात, द्रोणाचार्य पुरस्कार, अबुल कलाम आझाद पुरस्कार. हा घटक तुम्हाला चालू घडामोडी या क्षेत्रामध्ये येणार आहे. अजून बरेच येणार आहे, ते तुम्हाला आता थोडस रिकॉल व्हावं त्या पद्धतीनेही घेतो. येस, तिसरा घटक असणार आहे
त्यामध्ये तिसरा घटक असणार आहे भारताचे व महाराष्ट्राचे समाज सुधारक. यामध्ये विशेष महाराष्ट्राचे आणि भारताच्या समाज सुधारक मध्ये नाव पहिल्यांदा घ्यायचं म्हणजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या घटकामध्ये जवळजवळ आपण 40 समाज सुधारक कव्हर करतोय. त्या प्रश्नांचं स्वरूप सुद्धा त्या पद्धतीने या क्वेश्चन जे बुक भेटणार आहे तुम्हाला त्यात क्वेश्चन आन्सर असणार आहे सगळे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, लाला लजपत राय, नानाशंकर शेठ, महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे महात्मा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका आहेत. ओके, त्या पद्धतीने पूर्ण असे 40 संत गाडगे महाराज. सिंधुताई सवकार, यांना काय म्हणतात, अनाथांची माय म्हणून. धोंडू केशव कर्वे, पाचशे प्रश्नांचा समावेश. पुस्तकाचं नाव आहे लक्षद्वीप प्रकाशन. बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न संच आहे. यामध्ये कसं असणार आहे, एक क्वेश्चन असणार आहे, हा क्वेश्चन आहे समजा, हा क्वेश्चन तुमचा, यस, आणि त्याला 4 पर्याय असणार, 1 2 3 4. या पद्धतीने पूर्ण या पुस्तकाची अरेंजमेंट केलेली आहे पूर्ण. हा क्वेश्चन बघायचा, हिचे ऑप्शन 4 असणार आहे. ओके, त्यामध्ये काय केलंय मग, जे घटक आहेत आपले, पहिला पण तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं भारताचे संविधान. या घटकावरती 300 प्रश्न असणार आहेत या पुस्तकामध्ये. दोन नंबरचा घटक जो असणार आहे चालू घडामोडीचा, या घटकावरती 100 प्रश्न असणार आहे. आणि तिसरा जो घटक आहे समाज सुधारक, या घटकावरती सुद्धा 100 क्वेश्चन असणार आहे. 100 प्रश्न असे टोटल 500 प्रश्न असणार आहेत या बुक मध्ये. 4थी ते 12वी मध्ये सगळ्या मुलांना समजेल त्या पद्धतीनं या पुस्तकाचं सगळं प्रश्नांचं स्वरूप केलं आहे. त्यामुळे काय असं जास्त अवघड पण नाही, जास्त सोपं पण नाही. 4थी ते 12वी सगळ्या मुलांना समजता यावं त्या पद्धतीने हे पुस्तक पूर्ण अरेंजमेंट केलेले आहे या पुस्तकाची. त्यामध्ये टोटल तुम्हाला सांगितलं, ह्यामध्ये ऍडिशनल या पुस्तकामध्ये जे राज्यघटनेतील महत्वाची कलम आहे, तसेच राज्यघटनाचा सरनामा,
उच्च न्यायालय कुठे कुठे आहे भारतामध्ये? महत्वाच्या सूची. आतापर्यंत झालेले राष्ट्रपती भारताचे, आतापर्यंत भारताचे झालेले राष्ट्रपती तसेच पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, न्याय व्यवस्था कशी आपल्या भारतामध्ये आहे याबद्दल पूर्ण यामध्ये पुस्तकामध्ये पूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर हा कव्हर फोटो आहे. यस, त्यामध्ये नंतर तुम्हाला हा चालू घडामोडीचा सेशन असणार आहे. सर हे पुस्तक सगळ्यांना अवेलेबल होणार आहे का? येस येस हे सगळ्यांना अवेलेबल आणि होणार आहे. फक्त याचं काय अतिरिक्त फी आहे का, हे आहे त्या फी मध्ये अवेलेबल होणार आहे? येस 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 हे त्याच फी मध्ये आहे. आणि ज्यांना कोणाला बाय करायचं असेल तर ते करू शकतात. 120 रुपीज प्राइस आहे याची. सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येते. मिशन डेमोक्रेसी, हरघर संविधान, मार्गदर्शक फाउंडेशन अकॅडमी. आणि तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता. हा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप टेलिग्राम करू शकता. 986053 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, टेलिग्राम करू शकता. आता हा सगळा प्रोजेक्ट तुम्हाला सगळ्यांना समजलाय का? ज्यांना समजलाय किंवा कोणाच्या शंका असतील त्यांनी विचारू शकताय तुम्ही किंवा कमेंट बॉक्स मध्ये पण टाकू शकताय. कोणाला हा प्रोग्राम जर समजला नसेल तर त्यांनी विचारा. हा पूर्ण उपक्रम लक्षद्वीप फाउंडेशन अकॅडमी, लक्षद्वीप अकॅडमी राबवतो. सगळ्या मुलांना हा प्रोग्राम सगळ्यांना समजलाय का? त्याचा फायनल उद्देश कसा असणार आहे? प्रत्येक शाळेमधून आणि प्रत्येक शाळेतून प्रत्येक घरामध्ये संविधानाची मूलभूत ओळख किंवा देश कशावर चालतो, तसं मी म्हटल्याप्रमाणे देश कशावर चालतो यामधून एक सक्षम आणि आदर्श नागरिक घडले पाहिजेत. हा फायनल मोठा आहे. याचे लेक्चर डेली बेसिसला होणार आहे. कोणाला काय विचारलं असेल, कोणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकते. भाग्यश्री मॅम तुम्ही कन्फर्म कराल? हो सर, मला क्लिअर आहे सर्व. इतर ओके. पालकांना वगैरे क्लिअर आहे का? त्यांनी रिप्लाय दिला तर बरं होईल इतरांनी. येस येस येस. याचे आता तुम्हाला सांगितलं याचे लेक्चर चालू होणार आहे. ओके. एक्झाम ही जानेवारी महिन्यामध्ये कंडक्ट करणार आहे. ओके. 25 डिसेंबरला तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे. समज. आपण आणि सिलेबस कधीपासून पुस्तक आहे ना, अजून एक सांगत होतं, हे जे पुस्तक आहे ना टोटल 50 क्वेश्चन असणार आहे. या पुस्तकामधून 40 क्वेश्चन हे या पुस्तकामधून येणार आहे. 80%. ओके. आणि जे रिमेनिंग 10 क्वेश्चन आहेत हे जे आपले लेक्चर होणार आहेत रेकॉर्डिंग प्लस लाईव्ह जे लेक्चर होणार आहे त्यातून हे 10 क्वेश्चन असणार आहेत. ओके. 20%. असे टोटल 50 क्वेश्चन फ्रेम होणार आहे. सगळ्यांना समजलं? कोणाला शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. अगोदर हे मेन्शन केल्याप्रमाणे जर सगळ्यांना समजलं असेल झालं असेल तर आपण मग थांबूया. आपण सर सिलेबस कधीपासून स्टार्ट करणार आहे? एकदा याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ग्रुपवरती. सिलेबस उद्यापासूनच चालू होते. ओके सर. ओके सर. डेली बेसिसला
30 मिनिट या 40 मिनिटचं लेक्चर भेटणार आहे तुम्हाला. त्यामधून तुम्हाला सगळी माहिती भेटणार. ज्या कोणाला जे लाईव्ह करता येणार नाही त्यांना रेकॉर्डिंग स्वरूपात हे पूर्ण डेटा भेटणार आहे आणि ते कधीही करून बघू शकतात ते. आणि याचं बुक हे मंगळवारीच भेटणार आहे तुम्हाला स्कूलिंग मध्ये. ओके सर. येस. माननीय प्रणील गिल्डा सरांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. सरांना आता थोडासा टाइम आहे, 10 नोव्हेंबर नंतर ते पुस्तक होणार आहे पब्लिश. ओके. सर पुस्तकाची प्राइस किती आहे? पुस्तकाची प्राइस 120 रुपीज. 120 रुपीज. सगळ्यांना समजलं असेल तर थांबूया का मग? सगळ्यांना क्लिअर असेल तर